शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास निवडणूक आयोगाची मंजुरी, आचारसंहितेतून दिली सवलत, 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज सरकार भरणार. नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऊस कांदा प्रश्नावर केंद्र सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. खान्देशमधील धुळे, जळगाव जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचे नुकसान. साखर उद्योगाला मोठा दिलासा, साखरेची MSP कर्जाच्या बाबतीत 10 दिवसात निर्णय, अमित शहांकडून आश्वासन. सार्थक PDS योजनेला मंजुरी, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पासंदर्भात केंद्र सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत माहिती. गुजरात सरकारचा मोठा निर्णय, ऊस उत्पादकांना दिलासा, कारखान्यांना 1500 कोटीचा लाभ. ग्रामीण भागात वाढली गावरान आंब्याला मागणी. जालना जिल्ह्यामध्ये आता फार्मर ID दाखवून बॅरल कॅनमध्ये मिळणार डिझेल, शेतकऱ्यांना दिलासा. जमिनीच्या सातबाऱ्याच्या धर्तीवर आता पाण्याचा सातबारा, काय आहे नवीन योजना, महसूल मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा. खानदेशात उन्हाळी सोयाबीनच्या उत्पादनात घट. तामिळनाडू सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, 14.22 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी. बी बियाणे खरेदी करत्यावेळी परवानाधारक विक्रेत्याकडून बी बियाणे खरेदी करावे, खरेदीवेळी पक्की पावती घ्यावी, बी बियाण्याचे लेबल तपासणी करून घ्यावे, मुदतबाह्य बियाणे खरेदी करू नये, कृषी विभागाचे आव्हान. महाविकास आघाडी लढवणार विधान परिषदेच्या 17 जागा. पुणे जिल्ह्यामध्ये भाताचे 61,000 हेक्टरवर लागवडीचे नियोजन. कर्जमाफीला आचारसंहितेतून सवलत, निवडणूक आयोगाची मंजुरी. 10 लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी, सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्री फडणवीसांना अपेक्षा. पंढरपुरात VIP दर्शन पूर्णपणे बंद. नांदेड जिल्ह्यात पोखरासाठी 21,000हून अधिक अर्ज दाखल. मान्सूनची लक्षद्वीप बेटावर हाजरी. देशातील धान्य उत्पादनात 188 लाख टनांनी वाढ, भात, गहू, मक्का पीक सर्वाधिक. अक्कलकोटमध्ये उडदाचे 8.5 लाख रुपयाचे बोगस बियाणे जप्त. सांगली जिल्ह्यातील प्रकल्पात 26% पाणीसाठा. नाशिकमध्ये तुरळक हलका ते मध्यम पावसाची शक्यता. परभणी जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे 2.33% उद्दिष्ट साध्य. अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.